ठाणे लोकसभा मतदारसंघाचा युतीचा उमेदवार गुजरातमधून आदेश आल्यावर ठरणार, त्यानंतरच ही जागा एकनाथ शिंदे यांना की भाजपाकडे जाणार हे स्पष्ट होईल, असं वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात केलं आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे। तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या मार्फत काढण्यात आलेल्या रॅलीत आदित्य ठाकरे हे सहभागी झाले होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी 11:30 वाजता सर्वात प्रथम स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथील समाधी स्थळाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतरच तिथून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची एक रॅली काढण्यात आली। या रॅलीत जांभळी नाका परिसरात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, मुझफ्फर हुसेन, राजन राजे हे सामील झाले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे मनोज शिंदे, विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय। तर दुपारी 12:30 वाजताच्या मुहूर्तावर राजन विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि विचारे कुटुंबियांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत शक्ती प्रदर्शनही पाहायला मिळालंय। तर हे प्रेम असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। शिवसेना आणि ठाण्याचे जुने नाते आहे। ही लढाई महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलंय। तर महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसल्याचं आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपला मिळणार की शिंदेंना मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच स्पष्ट होईल, असा टोला ठाकरे यांनी लगावलाय। आम्ही जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय। यावेळी बोलताना राजन विचारे म्हणालेत की गेली 10 वर्ष काम करण्याची संधी मला मतदारांनी दिली। मी अनेक विकास कामं केली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत, असं विचारे म्हटलेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणालेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाचे मुद्दे बोलत नाहीयेत। 10 वर्ष फक्त फसवणूक केले, त्यांना जनता मूर्ख आहे असं वाटतंय। विकासाचे विषय त्यांनी बाजूला ठेवलेत असं आव्हाड म्हणालेत व मोठ्या प्रमाणात जोरदार शक्ती प्रदर्शन आज पाहायला मिळालंय। लोकांचं प्रेम, लोकांचा प्रतिसाद हा आमच्या सोबत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत गद्दारांबरोबर बिलकुल नाही। भाजपा का सीट डेल की नहीं, भाजपा का सीट डेल की नहीं, इतना सुन है। गद्दारों के साथ कोई नहीं खड़ा है। ये प्यार का प्रतीक है, प्रेम का प्रदर्शन है। ठाण्याचं दैवत, ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब या ठिकाणी यांच्या पुतळ्याला हार घालून त्याचबरोबर स्मृतीस्थळाला या ठिकाणी आम्ही रॅली काढून कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी दर्शन घेणार आहोत। अशा पद्धतीने या महाराष्ट्राला, या देशाला ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने या नवीन एक इतिहास घडवण्यासाठी आपण सर्व इंडिया महाविकास आघाडी या ठिकाणी वाटचाल करणार आहे। साहेब, आपण अर्ज भरायला निघालात परंतु समोर कोणीही उमेदवार दिसत नाही। मला वाटतं उमेदवारांना शुभेच्छा बी दिलेल्या आहेत, परंतु ते उमेदवार शुभेच्छा घ्यायला पण तयार नाहीत। त्याला करायचं काय? साहेब, कशा प्रकारे नागरिकांसमोर जाणार आहेत, कोणकोणती कामे करून? मला वाटतं गेल्या 35 वर्षे या ठाणे शहराचा मी 4 वेळा नगरसेवक, महापौर, आमदार, 2दा खासदार ही काम करण्याची संधी ठाणेकर जनतेने दिलेली आहे। आणि तुम्ही बघितलं असेल, नवी मुंबईची जनता असेल, मीरा भाईंदरची जनता असेल, गेली 10 वर्ष या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, महानगरपालिका यांच्या माध्यमातून जी विकास कामं जी आहेत, उदाहरणार्थ ठाण्याचं रेल्वे स्टेशन मल्टी मॉडेल हब या ठिकाणी आपण ते डेव्हलप करतोय। त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तुमचं नवीन असं ऐतिहासिक स्टेशन या ठिकाणी तयार होते। आरोग्य खात्याच्या जागेवर मेंटल हॉस्पिटल येते। तुमचं नवीन स्टेशनाचं काम त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे आणि त्या कामाला सुद्धा सुरुवात झाली असेल। दिघा स्टेशन नवी मुंबईतलं तयार झालेले आहेत। मीरा भाईंदरमध्ये मीरा रोड आणि भाईंदर स्टेशन हे अद्ययावत करण्याचं काम चालू आहे। या ठिकाणी विविध कामं गेल्या 10 वर्षामध्ये केलेली आहेत, म्हणून मला नक्की खात्री आहे या ठिकाणची मीरा भाईंदरची जनता असेल, ठाण्यातली जनता असेल किंवा नवी मुंबईतली जनता असेल, ही नक्कीच या ठिकाणी परत तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मला देईल।
अर्ज नाही भरत आहे आम्ही विजयाच्या दिशेने कूच करतो आहोत. विजय नक्की आहे. युती जी झालेली गोची याच्याबद्दल आम्हाला बोलायचंच नाही. मुख्यमंत्र्याचं नागपत्र करून टाकलाय. श्वास घेता येत नाही. अंडर करंट मोठा आहे आणि तो अंडर करंट गद्दारी विरुद्ध आहे. तो अंडर करंट भाजपच्या खोटारडेपणा विरुद्ध आहे. 2 कोटी नोकऱ्या, महागाई कमी करणार, तिथे गॅसचा भाव 1200 रुपये, आम्ही 500 रुपयाला गॅस देणार म्हणजे देणार. आम्ही पेट्रोल 60 रुपयाला विकणार म्हणजे विकणार. नमस्कार. आप अगर देख सकते हो कि हम लोग अभी जो फिलहाल हैं वो शक्ति स्थल पे हैं जो दिघे साहब का है, और दिघे साहब के चरणों में नतमस्तक होकर राजन जी विचारे साहब जो तीसरी बार सांसद के लिए जो अर्ज दाखिल करने वाले हैं, वो अर्जी कुछ क्षणों में या कुछ वक्त में वो अर्जी दाखिल करेंगे. पर लोगों के प्रति जो निष्ठा, जो पक्ष के प्रति निष्ठा, पक्ष के नेताओं के प्रति निष्ठा, जिस हिसाब से विचारे साहब ने गए 10 साल में जो काम किया हुआ है, मुझे ऐसे लगता है कि दिघे साहब के खरे संस्कार उनका शिष्य लेके आगे बढ़ रहे हैं. हो, आज तारीख 20 आहे. आज आम्ही इतिहास घडवणार आहोत. गर्दीचा उच्चांक घडवणार आहोत. कारण ही गर्दी निष्ठावंतांची असेल, गद्दारांची नसेल. आज सर्वजण, सगळेच जण, सगळे कार्यकर्ते एक मनामध्ये ठाम निश्चय घेऊन चाललेलो आहे की हिटलरशाही चालणार नाही. मग ती ठाण्यातली असू दे किंवा दिल्लीची असू दे, ती आम्ही पाडणारच. आणि ती पाडण्यासाठी आज आमचे निष्ठावंत खासदार राजन विचारेंचा अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सगळे चाललेलो.